कोपरगाव तालुक्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे धोत्रे गावात पूरस्थिती निर्माण झाली। या पावसामुळे प्रगतिशील समाज वस्तीत नाल्याचे पाणी शिरले असून गावातील 35 ते 40 कुटुंबांना कांदा चाळ आणि मंदिरात आश्रय घ्यावा लागला। पूरस्थितीमुळे या कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याची वेळ आली आहे। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनुलोम भाग्यसेवक भागीनाथ गायकवाड यांनी सकाळी 7 वाजता गावाला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला। त्यानंतर व्हिडिओच्या माध्यमातून मदतीचे आवाहन करण्यात आले। या आवाहनाला प्रतिसाद देत शिरसगाव पंचक्रोशीतील स्वयंसेवकांनी फरसाण, फराळी चिवडा, शंकरपाळे, पिण्याचे पाणी आदी साहित्य घेऊन तात्काळ मदत केली। कासली ग्रामपंचायतीचे सदस्य दत्तात्रय मलिक, अनिल मलिक, योगेश मांडोळे, संपत साहेबराव मलिक आणि पांडू पवार यांनी उपवास असलेल्या महिलांसाठी केळीची व्यवस्था केली। त्यांच्या या कार्याचे गावकऱ्यांनी कौतुक करून आभार मानले। यावेळी अनुलोम विभाग संवादिनी सुनंदाताई आदिक यांनीही पूरग्रस्त कुटुंबाची माहिती घेत कपड्यांच्या स्वरूपात मदतीचा हात पुढे केला। अनेक महिलांनी कपडे आणि इतर आवश्यक साहित्य देण्यासाठी तयारी दर्शविली आहे। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवक एकत्र आले असल्याने संकटाच्या काळातही सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले आहे। धोत्रे येथे पावसामुळे जी बिकट परिस्थिती झाली, त्या परिस्थितीमध्ये अनुलोम भागसेवक भागीनाथजी गायकवाड यांनी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून खूप आव्हान केलं। त्या आव्हानाला खूप प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे धोत्रे गावाला बऱ्यापैकी म्हणजे चांगल्या प्रकारे मदत मिळाली। त्यामुळे भागीनाथजी गायकवाड यांचाही खूप खूप आभार मानतो। अनुलोम भाग्यमचे आमचे मित्र भागीनाथ गायकवाड हे देखील आमच्या मदतीला धावून आलेले आहेत। त्यांचे देखील या ठिकाणी आम्ही वडारी समाजातर्फे त्यांचं हार्दिक असं धन्यवाद करतो, अभिनंदन करतो, जेणेकरून आमच्या ज्या आत्मीयता तळतळ आहे ते माध्यमातून ते प्रशासनासमोर आमचे जे म्हणणं मांडणार आहे त्यांचे देखील आम्ही धन्यवाद करतो।